विटा एक्सप्रेस, सुरुवात नव्या पर्वा। पुन्हा एकदा विटा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। नमस्कार, विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विटा येथील सराफपेठ विटा तालुका खानापूर येथील फिर्यादी आरती ज्वेलर्स दुकानामधील काउंटरच्या डावरमधील 3 लाख रुपये रोख रक्कम कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। त्याच्याच अनुषंगाने विटा पोलीस ठाणे तपास करत होते। त्यामधील फिर्यादी बाळासो ज्ञानू रावताळे, वय वर्ष 65, राहणार विटा। आरोपी नावे विश्वास हनुमंत गुजर, वय वर्ष 33, सौ पूजा विश्वास गुजर, वय वर्ष 26, राहणार दोघेही जकातवाडी सातारा। या दोन्ही आरोपींनी आरती ज्वेलर्स या दुकानातून तब्बल 3 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली होती। त्याच्याच अनुषंगाने विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार प्रमोद साखरपे, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा सातारा येथील इसम नामे विश्वास हनुमंत गुजर, पूजा विश्वास गुजर, दोघे राहणार सातारा यांनी गुन्हा केला असल्याबाबत माहिती मिळाल्याने लगेच गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांनी सातारा येथे जाऊन तेथील स्थानिक माहिती प्राप्त करून सापळा रचून वरील नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिल्याने त्यांना विटा पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्याकडे सखोल कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी वरील गुन्हा केला असल्याबाबतची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे। गुन्ह्यामधील जप्त मुद्देमाल 1,55,000 रुपये रोख रक्कम, त्यामधील 500 रुपये दराच्या 310 चलनी नोटा, 90,000 रुपयाची एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट MH04 DJ 2219 असा गाडी नंबर असून ती गाडी चोरीच्या रकमेतून खरेदी केली असून तर 70,000 रुपयाची एक पांढऱ्या रंगाची होंडाई कंपनीची ऍक्टिवा दुचाकी असा एकूण 3,25,000 रुपयाचा मुद्देमाल विटा पोलिसांनी जप्त केला आहे। पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहे। अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज विटा। विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराफ गल्लीमध्ये आरती ज्वेलर्स याच्या दुकानातून साधारण 3 लाखाचं कॅश ही चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली होती। सदरच्या गुन्ह्याचा प्रशासनाने तपास करून CCTVच्या माध्यमातून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलीस स्टेशनचे गुन्हा प्रकटीकरण शाखा यांचे हवालदार माळी, त्यानंतर कॉन्स्टेबल साखरपे, सोनवणे, कराळे, हवालदार कराळे आणि तांबेवाग, परत देशमुख, त्यानंतर या इत्यादी कर्मचाऱ्यांनी याचा शिताफीने तपास करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये जवळपास 1.5 लाखाचा मुद्देमाल हा कॅश स्वरूपात जप्त केलेला आहे। गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि तसेच आरोपीने राहिलेल्या पैशाची घेतलेली स्विफ्ट गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे। अधिक तपास माळी करत आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून विटा पोलिसांनी अनेक डिटेक्शन केलेले आहेत, यामध्ये काय मोठ्या कारवाई केली? आता एवढ्या दिवसामध्ये एक गांजाच्या केस एक करण्यात आलेले आहे। परत औषध टर्माइन म्हणून जे औषध आहे जे ह्या बाजारामध्ये काही लोक टोळीने विकत असल्याचे निष्पन्न झालेले आहे, त्यांच्या विरुद्ध सुद्धा आता कारवाई करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने गुन्हे प्रकटीकरण शाखाचे विटा विभागाचे काम चालू आहे।